श्री स्वामी समर्थ मंडळी, वेलकम टू अनादर ब्लॉग। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आमच्याकडे आली आहे अभिची आत्या 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 आणि अभिचा चेहरा बघा तुम्ही कसा आहे। सो अभिज्ञा आणि नविका दोघीजणी तिकडे धिंगाणे घालतात आहे। थोड्या वेळात तिकडनं अतिदक्षता विभागातनं आम्हाला येईल कॉल की भांडणं रडणं। आज थोडंसं रूमचं सेटअप चेंज केलं सो होतं। आता इथे टेबल ठेवला आहे आणि माझा बोर्ड इथे ऑलिम्पियाडची एक्झामचा डेट लावला। ॲक्च्युली काय होतं की आपण आपल्या कामामध्ये विसरून जातो। शकता एकदम सेम चुटी घालून एक नंबरच्या बदमाशपुरी आमच्याकडच्या। ही नागपुरातली जम्बो पाणीपुरी आहे। म्हणजे याच्या पुऱ्या ज्या आहेत त्या इतक्या मोठ्या आहे की ते आपल्या तोंडात जातच नाही। तुम्ही तोंड उघडलं तरी पण ती पूर्ण पुरी जात नाही, अर्धी तोडावी लागते आणि अर्धी खावी लागते। प्रॉपर व्हिडिओ घेता आला नाही पण मजा आली खाताना। सो नणंद आली आहे म्हणून आज नाही गं बारीक हवं करतो आहे पावभाजी। आता मी डायरेक्टलीवाली पावभाजी करणार आहे कुकरमध्ये। इथे ती मला चिरून देते आहे त्या कटरमध्ये। मला ते कटर वगैरे यूज करायला आवडत नाही, घेतलं तेव्हापासून तसंच ठेवलं आहे आम्ही। असे इथे मी बटाट्याचे साल वगैरे काढून मी कांदा बारीक चिरला आहे, बटाटा सोलून चिरला आहे, टोमॅटो आणि बीट चिरला आहे। बीटनी ना रंग छान येतो। इथे लसूण आणि आलं असं बारीक चिरून घेतलं आहे ते पण त्या कटरमध्ये। ही शिमला मिरची पण कटरमध्ये आणि ही कटरमध्ये कटा 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 कापते आहे बघा। ही पण डान्स करत होती आत्तापर्यंत। आत्ता मी व्हिडिओ घेतला बनवायला तर तिने डान्स बंद केला। आणि जीन्सवाली माझी नणंद आहे अशी बघा तुम्ही अशी खूप इकडे तोंड कर ना ग, तोंड नाही दिसत आहे ना। त्याच्यात दाखव ना। सो आपण इथे आता बटर आणि तेल असं दोन्ही मिक्स घेतलं आहे। ही लसूण आणि आलं पेस्ट नाही आहे, बारीक चिरून घेतलं आहे। जे तोंडात येतं ना ते खूप त्याचा फ्लेवर छान लागतो। ठीक आहे, त्यानंतर आपण घेणार आहोत लसूण चांगलं झालं फ्लेवर करूया कांदा। 2 मिनिटं कांदा घातला छान मस्त द्यायचं। कांदा झाल्यानंतर इथे आपण बीट घेतलं आणि टोमॅटो। ॲक्च्युली ते बीट आणि टोमॅटो खूप बारीक चिरल्या नाही गेले सो आपण तसेच घालूया आता। त्यानंतर मी घालते कांदकोबी, शिमला मिरची, इन शॉर्ट सगळंच घालून घेऊ। सोबत तिथल्या तिथे तेव्हा सगळं स्वच्छ करत करणं गरजेचं आहे। फ्लावर ते बारीक चिरून घेतले आहे आणि ते आहे उकडलेले बटाटे, नाही साधे बटाटे चिरलेले किसून सोलून चिरलेले। बटर टाकलं का फ्लेवर नाही आला, सुगंध आला काम म्हणजे माझी नणंद विचारते बटर टाकलं का, यावरून आपण बटर जास्तीचं देऊ। आणि थोडा मसाला मी इथे पण घालणार आहे आणि नंतर वरून पण आपण त्याला छान मसाल्याने करूया।
झालेलं. घालू आपण हळद. मीठ पण टाकायचं का? हो, मीठ टाकायचं. आता थोडं आमसूल अच्छा, तू पावडर. याच्यातच फोडणी घालायचं. धणेपूड आणि आता आपण घालूया लाल तिखट. इसके बिना तो मजा ही नहीं है. नंतर वरून पण आपण थोडं फोडणीत सगळं परत घालूया. थोडं नंतर घालूया मीठ. अभिषेक आवाज. हाँ, हो 2 मिनिट. 2 मिनिट. थोडीशी कस्तुरी मेथी घालू का? पण ती त्याच्यात असेलच मसाला. मसाले कशी बोलते जास्त पाणी नाही घाललं पाहिजे. बघू थोडं पाणी नको. आता आपण लावून देऊ झाकण आणि कमी गॅसवर छान मला शिट्या झालेला मसाला फास्टमध्ये आवडून घेऊ. कोणाला कळलं पण नाही पाहिजे की आपण पावभाजीची तयारी केली आहे. इथपर्यंत स्वच्छता केलेली कधीही बेटर. आज शूटिंगला आम्ही एक बाई बोलवली आहे जीन्सवाली, जी आमचं शूटिंग करून देत आहे. तिचा चेहरा दाखवू का तुम्हाला? नाही नाही बिलकुल. श्री स्वामी समर्थ मंडळी, वेलकम टू अनादर ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. जस्ट मी शाळेतनं आली आहे. मी संध्याकाळीच ब्लॉग सुरू करते, सकाळी होत नाही. आता काल तर रात्री अबीरला खूप टेम्परेचर होतं, म्हणजे 1च्या वर होतं. आणि पॅसिमॉल त्याला दिलं होतं डॉक्टरांनी, पॅरासिटामॉल, पण त्यांनी पण उतरला नाही त्याचं टेम्परेचर. मग स्पंजिंग करायला घेतलं तर तो स्पंजिंग करू देत नव्हता. आणि मग शेवटी मी बेसिनच्या नळाच्या तिथे त्याचे पाय धुतले, नेऊन हात धुतले, तोंड असं धुतलं, तर मग त्याचा ताप उतरला आहे. आता बघा हा ढम्या मस्ती करतो आहे, कारण त्याला आज आई आणि बाबा दोघंही सोबत मिळाले. नाहीतर असं होतं, आई येते शाळेतून आणि मग क्लास घ्यायला बसते. अर्धा तासाचा असतो वेळ, आणि बाबा रात्री 1 वाजता येतो. पद्धतीने तयार करतो आहे. सो बघूया तो कसा होतो. तर अभिज्ञाच्या शाळेचं हे प्रोजेक्ट आहे जे आम्ही करतो आहे. पोर्टफोलिओ बनवायचा आहे आणि बघूया कसा बनतो. तर त्याच्यात तिची सगळी ती इन्फॉर्मेशन वगैरे टाकून. आमच्या वेळेला असं काहीही नव्हतं. त्या मुलांचं मस्त असे सगळे कामं असतात आणि सगळे कामं पॅरेंट्सला करावे लागतात, मुलं नाही करत. त्यामुळे हे सगळं पॅरेंट्ससाठीच असतं असं म्हणायला हरकत नाही. पोलिओ आम्ही बनवला आहे. माय नेम इज अभिज्ञा चिंचोळकर. I am 6 years old. My strength, happiness. My birthday is on 18th June. Hobby, dancing. अशा पद्धतीने
रविवारचा आणि सोमवारचा असा ब्लॉग मी आत्ता अपलोड करते आहे. आता मंगळवारची रात्र आहे आणि असा दिवस जातो ना की म्हणजे बिलकुल वेळ मिळत नाही. काय लाईफ झालं आहे, शाळा, घर, मुलं, मुलीचा अभ्यास आणि क्लासेस एवढं सगळं घेत असताना मला असं वाटायला लागलं की मला फिजिकल खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहे. एक तर ब्रेस्टफीड अजून सुरू आहे. आयरन कॅल्शियम मी काहीच घेतलं नाही. हे मी खूप आनंदाने किंवा अभिमानाने सांगत नाही आहे, पण स्वतःकडे लक्ष, जर तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नसाल आणि तुम्ही गृहिणी असू द्या किंवा घरातली कुठली पण लेडीज असू द्या, तर तुमचं असणं तुमच्या मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या. ते मी कधीच केलं नाही आणि त्यामुळे मला खूप त्रास होतो आहे. फर्स्ट डिलेवरीच्या वेळेला पण तसंच झालं. सेकंडच्या वेळेला तर किती प्रॉब्लेम्स झाले ते ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केले आहे, तुम्ही पण बघितली आहे ती जर्नी. पण ते सगळं होऊनसुद्धा मी स्वतःची केअर घेतली नाही. वर्षभराच्या आधी मी 6 महिन्याच्या आधी कामाला लागली होती आणि ते सगळं मी आत्तापर्यंत फेस करते आहे. तुम्ही बघू शकता माझी हालत, डोळ्याच्या खाली बघा. आणि प्लीज मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही आपली केअर घ्या, कारण आत्ता माझी जी ओढाताण होते आहे हे सगळं करत असताना खूप त्रास होतो, खूप मॅनेज करावं लागतं. हॅट्स ऑफ आहेत ज्या स्त्रिया सगळं काही मॅनेज करतात. 2 मुलं, जॉब, घर. पण सध्या माझी तब्येत, मला असं वाटतं की मी अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, म्हणजे फिजिकली पण मेंटली तर खूप स्ट्रॉंग आहोत, म्हणूनच सगळ्या गोष्टी होतात. सो बघूया, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन चॅलेंज असतं लाईफमध्ये. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. इकडे अशी मस्ती सुरू आहे, बघू शकता तुम्ही. भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करोत, प्रत्येकाला खूप आनंद देवत, प्रत्येकाचं आयुष्य सगळं छान होऊ दे. कोणालाही रोगराईपासून प्रत्येकाला दूर ठेवा, कोणालाही खूप त्रास होऊ देऊ नका. आणि जर सुखदुःखाच्या चक्रात जर आपण सापडले असतोच तर दुःख सहन करण्याची ताकद प्रत्येकाला मिळू द्या. आणि सुख आलेलं सुख जे म्हणतो त्यावर अगदी सहजतेने ते सुख पचवायची पण ताकद तुम्हाला मिळू द्या. सुख आणि दुःख समान मांडण्याचा प्रयत्न पण करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.